टाकले तर मला सांगा, बी जाळून टाकायचं का आपण? ग्रामपंचायतीत ओबीसी दिसणारच नाही, आणि जर दिसू शकते म्हणणार असतील तर मला डंके की चोट ठीक आहे, राजकीय आरक्षण ठीक आहे. प्लीज योगेशजी मला सत्ताधाऱ्यांचं म्हणणं एकदा जाणून घेऊ द्या. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं जाणून घेऊ द्या. मी योगेशजी येतो तुमच्याकडे. तुम्ही सांगत होता विनोदजी, तुमचा पक्ष, तुम्ही सरकार म्हणून सांगत होतात ओबीसींना धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत. आता तुम्ही सांगताय की आम्ही आरक्षण दिलेलं आहे. ते ओबीसीतून मागत होते, तुम्ही म्हणता आम्ही दिलेलं आहे. दोन्हीपैकी एक गोष्ट झालेली असेल. एक तर ओबीसीना धक्का लागलेला असेल, किंवा त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेलं नसेल, किंवा ओबीसीतून आरक्षण मिळालेलं असेल मग धक्का लागलेला असेल. दोन्हीपैकी एक झालेलं असू शकतं की नाही? तुम्ही बघितलं असेल की आता आपण सगळ्या चर्चेमध्ये ऐकत असताना, आपण सगळ्याचे मतं जाणून घेत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की सरकार म्हणून किंवा एखादा कुटुंब प्रमुख म्हणून ज्यावेळेस निर्णय घेत असतो त्यावेळेस दोन्ही बाजूंनी त्याला मार खावा लागतो, शिव्या खावा लागतात. आता दोन्ही गोष्टी दोन्हीकडून सांगितल्या जातात. ओबीसी म्हणतात की आमचं गेलं आणि मराठा म्हणतात की आम्हाला मिळत नाही. खरं सांगा, तुम्ही फक्त ऑल इज वेल म्हणताय. ऐका, म्हणजे ऑल इज वेल, ऑल इज वेल हेच सांगतोय की असं दोन्ही गोष्टी कशा होऊ शकतात. आपण त्या गोष्टीकडे राजकीय अँगलनं न बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की शासन म्हणून आपण त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला सगळ्यांना न्याय समान द्यावा लागतो. मग त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्र ज्यावेळेस काम करतात ते काही ओबीसी नसतात किंवा मराठा नसतात किंवा काही मागासवर्गीय नसतात. त्यांना एक नायक म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून समान भूमिकेत राहावं लागतं. आणि म्हणून जशी जरांगे पाटलाची आरक्षणाची सुरुवातीपासून मागणी होती की त्यांचं म्हणणं होतं की मूळ जे कुणबी आहेत खरे, त्यांना आपण, जे ओबीसीत मोडतात त्यांना आपण प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आणि शासनानं निर्णय देताना ते सांगितलं की ज्यांच्या नोंदी सापडल, जसं या ठिकाणी भानुशाजींनी सांगितलं की वंशावळ जी आहे ज्याला लागू पडते त्यानुसार मूळ जे कुणबी आहेत त्यांना त्यांचा हक्क देणं हे बंधनकारक आहे. शासनानं ते दिलंय. त्यामुळे ओबीसीला काय त्यात अन्याय आम्ही केलेला नाही, ओबीसीचं नुकसान होणार नाही. परंतु ज्यांचा अधिकार आहे त्यांना अधिकारापासून त्या ठिकाणी आम्ही डावलत नाहीये. परंतु ज्यांना ओबीसी नाही, याचा अर्थ तुम्ही सांगताय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार 10% आरक्षण. तेच मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं जे कोणी सगळे बाजू मांडतायत हेच सगळेजण सांगत होते की आमचा जरांगे पाटलावर विश्वास आहे. जरांगे पाटील जे भूमिका घेतील ते राज्याच्या सगळ्या मराठा समाजाला मान्य आहे. जरांगे पाटील उपोषण करत असताना यातला एकही मराठा नेता, एकही कायदेतज्ञ समोर नाही आला की आमचा जरांगे पाटलावर विश्वास नाही किंवा जरांगे पाटील जे करतात ते चुकीचं आहे. त्यावेळेस हे सगळेजण छाती ठोकपणे सांगत होते की आम्ही मराठा सगळे आम्ही सोडून मी काय सांगतोय की आज जे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात आणि ते सांगतायत की हे चुकीच्या पद्धतीने जरांगे पाटलांनी स्वीकारलं असं सांगणारे त्यावेळेस छातीठोकपणे सांगत होते की जरांगे पाटलाचा अभ्यास आहे. मग जरांगे पाटलाचा अभ्यास नाही असं त्यांना म्हणायचं का? जरांगे पाटलानं चुकीच्या पद्धतीने घेतलं असं त्यांना म्हणायचं का? मग तुम्हीच कालपर्यंत सांगत होते की जरांगे पाटील जी मागणी करतात ती योग्य आहे, त्याच पद्धतीने तुम्ही मान्य केली पाहिजे. मग तशा पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेनं ओबीसीला धक्का न लावता जर आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असेल तर मग आता मला डिबेट मध्ये जाऊ द्या. नवनाथ वाघमारे म्हणतायत की तुम्ही लावला धक्का लावला. नवनाथजी, तुम्ही साफ म्हणून भुई धोपटताय की खरंच धक्का लागला? तुम्हाला पण सांगावं लागेल धक्का लागला म्हणजे काय लागला. खरं धक्का लागला. या मराठवाड्यामध्ये पूर्ण ओबीसी